राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्या आज पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। निमित्त आहे राज्य शिखर बँकेची चर्चा किंवा चर्चा सत्र। या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। आज मुंबईमध्ये हा शिखर बँकेचा कार्यक्रम होणार आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात शरद पवारांनी वक्तव्य केलेलं होतं। यानंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावरती दिसणार आहेत। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं वक्तव्य आणि त्यानंतर बरीच चर्चा झाली आणि आता पुन्हा एकदा हे दोघे जण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित दिसतायत। काय एकूणच सगळ्या संदर्भात सांगाल? श्वेता, गेल्या आठवड्याभरात हे दोघेही जण अजित पवार आणि शरद पवार हे एकाच डायसवर यायची ही जवळपास दुसरी वेळ असेल। रयत शिक्षणच्या कार्यक्रमालाही दोघं सोबत आलेले होते। त्यापूर्वी शरद पवारांनी वक्तव्य केलेलं होतं एकत्र येण्याबाबतचा निर्णय जो आहे तो सुप्रिया सुळे घेतील। त्यांच्या आता इथून पुढचे निर्णय जे आहेत ते त्या घेतील असं म्हणून शरद पवारांनी त्यांच्याकडचा चेंडू जो आहे तो टोलवलेला होता सुप्रिया सुळे यांच्या कोर्टामध्ये। या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये कार्यकर्त्यांकडून सुद्धा काही प्रेशर जे आहेत ते बिल्टअप केले जात आहेत खालून। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार सुप्रिया सुळे यांना काही कार्यकर्त्यांनी पत्र लिहिली आहेत। पक्षाची अवस्था जी आहे ती स्थानिक पातळीवरती कशा पद्धतीनं आहे किंवा आता महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळं वेगळं लढून मतं जी आहेत ती मतं विभागली जातील आणि त्याचा फटका जो आहे तो दोन्ही पक्षांना बसेल। या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकत्र येण्याबाबत किंवा अलायन्स करण्याबाबत विचार जो आहे तो करावा असं सांगितलं जात आहे। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार 14 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रदेशाची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भातल्या चर्चा होतील। सगळे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते पक्षाचे निरीक्षक जे आहेत ते या सगळ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे येत्या नजीकच्या काळामध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्याच्या मागे एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे असलेले खासदार। अजित पवारांकडे खासदारांची संख्या कमी आहे। दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांची ताकद मोठी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रातलं सरकार जे आहे ते इतर पक्षांच्या मदतीनं सत्तेमध्ये आलेलं आहे। त्यामुळे ऐनवेळी कुठला जर धोका झाला तर बॅकअप असावा म्हणून सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडचे खासदार जे आहेत ते सोबत घेता येतील का या संदर्भानं सातत्यानं चाचपणी जी आहे ती सुरू आहे। केंद्रातलं भाजप जे आहे ते सुद्धा या सगळ्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं दिसतंय एकूण। आणि अजित पवार यांचं सुद्धा दिल्ली दरबारी वजन जे आहे ते या सगळ्यामुळे वाढेल। एकीकडे अजित पवारांना हा फायदा असला तरी दुसरीकडे शरद पवार पक्षाचे काही आमदार जे आहेत ते सातत्यानं अजित पवार यांच्यासोबत जाऊयात असं शरद पवार यांना अनेकदा भेटून सांगतायत। याचं कारण मतदारसंघांमधली वेगळी वेगळी कामं असतील, त्याला लागणारे पैसे असतील, विरोधात बसून ही कामं होणार नाहीत आणि अजित पवार सुद्धा त्यांना मदत करताना दिसत आहेत सातत्यानं। जे शरद पवार पक्षातले आमदार आहेत त्यांनाही पैसे जे आहेत ते देताना कामांसाठी ते दिसून येत आहेत अनेकदा। हे आमदार थेट अजित पवारांना जाऊन भेटतात आणि त्यांची कामही होतात। त्यामुळे या सगळ्या एकूण प्रोसेस ज्या आहेत, एकूण प्रक्रिया ज्या आहेत त्या जर बघितल्या गेले काही दिवस आता एकमेकांवर टोकाची टीका जी आहे ती दोन्ही बाजूंकडून टाळली जाते। सातत्यानं शरद पवार अजित पवार हे एका डायसवरती येत आहेत। कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा एकत्र येत आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर बघितल्या तर येत्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येण्याची अलायन्समध्ये येतील किंवा मर्ज होतील, पण हे एकत्र येतील अशा शक्यता ज्या आहेत त्या दाट निर्माण झाल्यात। वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।